गोष्टी जनहिताच्या या चॅनलमध्ये आपण भेटतो आहे. आज या चॅनलमध्ये आपण दोन गोष्टींची चर्चा करणार आहोत, ज्या समाजाला त्रासदायक ठरू शकतात आणि त्यांच्यातून आपल्याला मुक्ती करून घेणं सहज शक्य आहे. या दोन गोष्टी म्हणजे एक तर गर्दी आणि दुसरं ध्वनी प्रदूषण. आपण जाणताच की वाढती लोकसंख्या ही जगाची समस्या निर्माण झाली आहे आणि या समस्येचं उनाड अपत्य म्हणजे गर्दी. आजकाल आपण पाहता जिकडे तिकडे गर्दीच गर्दी असते. म्हणजे सेलिब्रिटीच्या कार्यक्रमाला असो, जो ओपनमध्ये असेल, किंवा उत्सवाला असो, मंदिरात असो, किंवा वेगवेगळे जे जयंत्या वगैरे असतात तेव्हा गर्दी आपल्याला दिसते. पण या गर्दीचे दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेतच की आपण वर्षातून कमीत कमी 3 ते 4 अशा घटना ऐकतो किंवा पाहतो, ज्याच्यामध्ये आपण दुर्दैवी चेंगराचेंगरीने झालेले मृत्यू ऐकतो. तर गर्दीमुळे हे होतात. म्हणजे गर्दीचा नियंत्रण राहत नाही आणि त्यात कोणीतरी एक म्हणजे समाजविघातक किंवा माणूस असेल, त्याने समजा अफवा पसरवली की बाबा कोणीतरी येत आहे किंवा लाईट जाणार आहे, त्यामुळे गर्दी बावचळते आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अतिशय वाईट अशा दुर्घटना होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. तर गर्दी टाळणं सहज शक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे गर्दी पूर्णपणे टाळणं. कारण आज आपण पाहता की सेलिब्रिटीचा कार्यक्रम असो किंवा गणेशोत्सव असो किंवा इतर उत्सव असो, त्यावेळी ठराविक दिवशी खूपच गर्दी असते. उदाहरणार्थ पुण्यामध्ये गणेशोत्सव असतो, तर सजावटी बघायला रात्री गर्दी होते. तर अशी गर्दी करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सुज्ञ माणसाने तर पूर्णपणे गर्दी टाळावी. कारण आजकाल कसं आहे की तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तर प्रत्येक कार्यक्रमाचं किंवा सजावटीचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. आजचं चित्रण उद्या पाहायला मिळतं किंवा थेट आपल्याला प्रक्षेपण त्याचं पाहायला मिळतं. या तंत्रज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि गर्दी टाळली पाहिजे. समजा तुम्हाला जायचंच असेल गर्दीत, तर तुम्ही आणखी 2-3 उपाय करू शकता. म्हणजे गणपतीच्या पहिल्या 2-3 दिवसातच तुम्ही जाऊ शकता. कमीत कमी गणपती बघू शकता. आता पुण्यामध्ये शेकडो गणपती असतात आणि शेकडो चांगली डेकोरेशन्स किंवा सजावटी असतात. पण असं नाही की सगळीच पाहायला पाहिजेत. काही काही डेकोरेशन्स ही पूर्णतः आपल्याला न्यूज चॅनलवर पाहता येतात किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येतात. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचे फोटो पाहता येतात. तर जास्त आपण लोभ ठेवायचा नाही आणि जेवढी शक्य असेल तेवढी सजावटी बघायची आणि त्यासुद्धा आपण पहिल्या 3 दिवसात किंवा सकाळी पण पाहू शकतो. म्हणजे महत्त्वाचे जे गणपती आहेत पुण्या मुंबईमधील, ते सकाळी पण मोठी मोठी डेकोरेशन्स, सजावटी, मोठी मोठी मंदिरं वगैरे प्रतिकृती असतात किंवा मानाचे गणपती, ते सकाळी पण आपल्याला पाहायला खुले असतात. ते आपण सकाळी पाहू शकतो, जेणेकरून आपण गर्दीमुळे स्वतःला त्रास करून घेणार नाही, समाजविघातक घटना घडणार नाहीत किंवा पोलिसांवर दबाव येणार नाही. पोलिसांचं कर्तव्य आहे आपण मानतो, पण ठराविक मर्यादेपर्यंतच पोलीस गर्दीला रोखू शकतात. खूप गर्दी झाली तर त्यांच्या पण नियंत्रणाबाहेर ते जातं आणि मग नंतर अशा दुर्घटना घडू शकतात. त्याचप्रमाणे आपण पाहता की वेगवेगळे उत्सव जे असतात त्यावेळी मंदिरात खूप गर्दी होते. तर त्या उत्सवाच्या वेळी मंदिरात जाणं टाळावं किंवा त्यावेळी जायचं असेल तर सकाळी लवकर, म्हणजे एक अभ्यास करून जेव्हा कमीत कमी गर्दी असते तेव्हा दर्शन घ्यावं. म्हणजे पण आपण या गर्दीपासून एक सुटका मिळवू शकू. तर अशी ही गर्दी जी आहे त्याने होणारे त्रास आपण सहज टाळू शकतो. कमीत कमी किंवा शून्य दुर्घटना हे आपलं लक्ष असावं. गर्दीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. लहान मुलं असतील तर ती बेजार होतात. वृद्ध लोकांना समस्या येतात. मध्यमवयीन लोकांना समस्या येतात. चेंगराचेंगरी येऊ शकते. श्वास गुदमरू शकतो. त्यावेळी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही अपवाद वगळता गर्दी या शिस्तीत नसतातच. आता एक चांगलं उदाहरण मी सांगतो. आषाढी किंवा कार्तिकी वारी असते, त्यावेळी बरेच लोक सुज्ञपणे काय करतात की पालखीबरोबरच जावं असं काही नाही. पालखीबरोबर जी सकाळी 7ला निघते, खूप गर्दी असते. पालखीचं दर्शन तुम्ही आरामात घेऊ शकता किंवा कुठल्याही देवाचं दर्शन घेऊन तुम्ही पालखीचं दर्शन झालं असा तुम्ही समज करून घेऊ शकता. चालणं हा एकच वारीचा हेतू आहे. त्यामुळे तुम्ही आधी निघू शकता. 7ला जर पालखी निघणार असेल तर तुम्ही पहाटे 5ला निघू शकता. दुसऱ्या दिवशी रात्री 2ला किंवा 11ला निघू शकता. त्यामुळे जेणेकरून तुमचं म्हणजे तुमचं आध्यात्मिक जे हे आहे उद्दिष्ट ते साधलं जाईल आणि शिवाय गर्दीचा त्रास लोकांना होणार नाही आणि तुम्हाला होणार नाही. तर अशा तऱ्हेने गर्दी आपण टाळू शकतो आणि अनेक दुर्घटना आपण टाळू शकतो. आता याच्यापैकी दुसरं जी समस्या आहे ती फार म्हणजे गंभीर होत चालली आहे आजकाल, ती म्हणजे ध्वनी प्रदूषण.
आजकाल आपण पाहता अनेक उत्सव साजरे होतात. गणेशोत्सव, नवरात्र किंवा गोकुळाष्टमी किंवा जयंत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, रामनवमी, हनुमान जयंती. यावेळी आपण पाहता की DJ लावलेले असतात. तर DJचा जो आवाज आहे तो भयंकर कानठळ्या बसवणारा असतो. तर तुम्हाला माहीत असेल की सरकारने मर्यादा घातलेल्या आहेत DJच्या आवाजाला. म्हणजे डेसिबेलमध्ये त्याची तीव्रता मोजली जाते. तर सकाळी 6 ते रात्री 10 55 डेसिबेल ही मर्यादा आहे आणि रात्री 6 ते सकाळी 10 रात्री 10 ते सकाळी 6 माफ करा 45 डेसिबेल अशी मर्यादा आहे. तर आजकाल तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे बरीच ॲप उपलब्ध आहेत. तर आपण गरजेच्या ठिकाणी जिथे DJ चालू असेल तिथे आपण हे ॲप रन करू शकतो, म्हणजे जे काही असेल ते, आणि आपण त्याची क्षमता बघू शकतो. बऱ्याच वेळी क्षमता जास्त असेल तर तुम्ही नम्रपणे तिथल्या संयोजकाला सांगू शकता की बाबा हे चांगलं नाही, ह्याच्यामुळे तिथल्या अर्भकांना त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो, किंवा निरोगी माणसालासुद्धा कानठळ्या बसून त्याची श्रवणशक्ती कमजोर किंवा पूर्णतः जाऊ शकते. त्याचप्रमाणे स्ट्रेस आणि एन्झायटी हे जे विकार आहेत ते होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही एक आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळीत ग्रुप बनवू शकता आणि उत्सव सुरू होण्याच्या आधी एक निवेदन देऊ शकता की बाबा सरकारने अशी अशी बंधनं घातलेली आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ती पाळा आणि कमीत कमी वेळ तुम्ही DJ चालू ठेवा आणि तोसुद्धा पूर्णपणे मर्यादेमध्ये असावा. म्हणजे 55 dB दिवसभर आणि 45 dB डेसिबेल रात्र, असं निवेदन तुम्ही सह्याने देऊ शकता. म्हणजे तिथले प्रतिनिधी ज्यांचं वजन आहे ते तिथे सांगून ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकतील. त्याचप्रमाणे दुसरं एक अतिशय चांगलं असं ह्याला सोल्युशन म्हणजे आंबेडकर जयंती, शिवजयंती याच्यावेळी तुम्ही कमीत कमी आवाजात भारतीय खेळ हे करू शकता, लेझिम वगैरे. त्याच्यामध्ये सुद्धा आवाजाची मर्यादा तर पाळलीच पाहिजे अर्थात, कारण ध्वनी प्रदूषण हे असं नसतं की बाबा या गाण्याला कमी आणि या गाण्याला जास्त किंवा या खेळाला जास्त. त्यामुळे ध्वनी प्रदूषण पाळून तुम्ही भारतीय खेळ खेळू शकता किंवा कवितांच्या स्पर्धा घेऊ शकता, वक्तृत्व स्पर्धा घेऊ शकता. तर ह्या गोष्टी सहज करण्यासारख्या आहेत. तर अशा तऱ्हेने ध्वनी प्रदूषण जे समाज विघातक आहे, आपण बऱ्याच बातम्या ऐकता की या ध्वनी प्रदूषणामुळे एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ज्यांचं हृदय वीक असतं त्यांना हृदयविकार येऊ शकतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे श्रवणशक्ती कमजोर होऊन बंद होऊ शकते. त्याचप्रमाणे स्ट्रेस आणि एन्झायटी वाढू शकते. तर असं तुम्ही एक अभियान चालवून जास्तीत जास्त शून्य दुर्घटना किंवा पूर्णपणे शिस्तीत असा ध्वनी प्रदूषण शून्य असा उत्सव करण्यासाठी विधायक प्रयत्न करू शकता. त्यासाठी फार काही लागत नाही. आजकाल सोशल मीडिया तुम्हाला अवेलेबल आहे. गर्दीसाठी पण तुम्ही ह्याच्यावर आवाहन करू शकता आणि ध्वनी प्रदूषणासाठी सुद्धा सोशल मीडियावर आवाहन करू शकता, निवेदन देऊ शकता तिथल्या संयोजकाला, त्या उत्सवाच्या प्रमुखाला देऊ शकता किंवा त्या एरियामधल्या जो काही प्रतिनिधी असेल, आमदार किंवा नगरसेवक, त्यांना तुम्ही देऊ शकता. तर अशा तऱ्हेने गर्दी आणि ध्वनी प्रदूषण यापासून मुक्त राहणं आपल्या हातात आहे आणि यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे ह्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीवर याचे संस्कार होतील आणि या गोष्टींचे गैरफायदे किंवा जे काही म्हणजे तोटे आहेत, जे जीवावर येण्यासारखे तोटे आहेत, ते त्यांना कळू शकतील. तर अशा तऱ्हेने हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वजणच गर्दी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न स्वतःपासून कराल आणि याबाबत जनजागृती करायला ही अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ मी संपवतो. मी महेश कुलकर्णी आणि असेच जनहिताचे अनेक व्हिडिओ मी यापुढे प्रसारित करणार आहे. त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नियमितपणे हे व्हिडिओ मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.